शासनाने शेतकऱ्यांची सर्व देणे देऊन आगामी खरीप हंगामाला सक्रिय सहकार्य करावे अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य तथा भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली। सन 2022-23 मध्ये खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने अनेक शेतकऱ्यांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली असली तरी काही शेतकऱ्यांचे पैसे येणे अद्याप बाकी आहे। विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडे अनेक शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने 50,000 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले। यातील काही शेतकऱ्यांचे अनुदान मिळाले असले तरी काही शेतकऱ्यांचे अनुदान अद्यापही शासनाकडून येणे बाकी आहे। सन 2023-24 मध्ये कोरडा दुष्काळ पडले असल्यामुळे या वर्षीचे दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना शासनाकडून येणे बाकी आहे। अशाच प्रकारे गेल्या सुमारे 3 वर्षातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेची रक्कम शासनाकडून अद्याप शेतकऱ्यांना प्राप्त झालेली नाही। सदरची सर्व देणी शासनाने शेतकऱ्यांना तातडीने द्यावीत अशी मागणी करून हे अनुदान जर खरीप हंगामाच्या सुरुवातीला मिळाले तर शेतकऱ्यांना शेती मशागत, बी बियाणे, खते आणि शेतकऱ्यांची इतर कर्ज आणि उसनवारी चुकवण्यासाठी उपयुक्त ठरतील असा विश्वास भारतीय जनसंसदेचे ज्येष्ठ विधिज्ञ कारभारी गवळी, राज्य अध्यक्ष अशोक सब्बन, वीर बहादूर प्रजापती, गणेश इंगळे, अंबादास कोकाटे आणि सुधीर भद्रे यांनी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी पत्राद्वारे व्यक्त केला। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।